तुम्हाला काळ फसाय निघाले ती. माफ करा सर. माफ करा माफ सरकार. करा. चुकलं आमचं. माफ असू करा. दे असू दे उठा. पाय काय धरताय? खोळाय का काय? हा, तुम्ही शुद्धीवर आला दोघ जण, दवाखान्यातनं बाहेर आला हे बघूनच भारी वाटाले मला. हा, आगीशी लढणारे आमचे दोन वाघ परत आले. अरे हात काय जोडताय मर्दाच्यानो? त्यांचं बरोबरच आहे, कोणाला बी राग येणार रे. कुंकावर संकट आलं त्यांच्या, डोसकं फिरणारच की त्यांचं, राग येणारच त्यासनी. त्या जे काही वागले त्याचा राग नाही आलेला, मला वाईट नाही वाटलेलं. तुमचं मन लय मोठं आहे सरकार, आमासने ठाव आहे. यासने आखलं नाही ते. माफ करा सरकार, हे असं काही घडलं हे सपनात बी वाटलं नव्हतं. लय लाज वाटते सरकार, माफ करा. तुम्हाला लय ऐकून घ्यावं लागलं. सरकार, आम्हाला आमची लई लाज वाटायला लागली. मेलगत वाटायला लागले आम्हाला. अरे तुम्हाला जराशी दम निघत नाही का? अरे आम्हाला बाहेर येऊस तर. अरे अक्कल काय शेण खायला गेली हो रे तुमची? हा, मागचं सगळं विसरायचं. अरे आज एक घटना घडली तर त्यांच्या तोंडाला काळ फासून दिंड काढायची का? हा, आणि तुम्ही पण आला यांच्या मागे झेंडे घेऊन. अरे कुणाचं डोकं आहे? काय काय आपला ताने आजारी होता तेव्हा सगळा खर्च कोणी केला? मी म्हंटल त्यांना पगारातून पैसे कापा, पण त्यांनी नाही कापले. आणि तू ग, माझ्या आईचं ऑपरेशन होतं तेव्हा खर्च कुणी केला होता? टाकल्या सरकारने ना. पैसे तरी माघारी घेतलेत का त्यांनी? तुझी सासू होती म्हणून विसरले असशील सगळं. माझा सक्का भाऊ मदतीला नाही आला. टाकलं सरकार रात रात माझ्या संग दवाखान्यात बसून होत. विसरली का समत? अगं दुसरा एखादा असता तर पगारातनं पैसे कापून घेतलं असतं. मला सांग, त्यांना काय गरज होती आपल्या घरच्यांचा दवाखाना करायची, औषध पाणी करायची? आणि एवढंच नाही, सावकाराकडे 4% याजानं आपली जमीन घाण होती, कुणी सोडवली? सगळे विसरलीस का? अगं थोरल्या सरकाराच्या दरबारात कोणती बी अडचण घेऊन गेलं ना, त्यांची ती अडचण सोडवत्यात. आणि तोच वारसा आपलं हे धाकलं सरकार चालवत्यात. अगं मायबाप आहेत ते आपल्यासाठी. धाकलं सरकार, तुमचा हलगर्जीपणा नाही आमासनी माहितीये. तुम्हाला सांगतो, मुद्दाम कुणीतरी वायर लूज सोडली म्हणून शॉर्ट सर्किट झाले आणि करंट उलटा फिरला. म्हणजे कशावरून बोलायलास तू? आम्हाला कळलं ना. अहो आमच्या समोर झालं ते. मशीन आमच्यासाठी नवीन आहे का? अहो तुम्हाला सांगतो धाकले सरकार, हे मुद्दामच कोणीतरी खोडसाळपणा केलाय. त्याचा शोध लावायलाच पाहिजे. वय सरकार, आपल्याच कंपनीतला कोणीतरी माणूस आहे, त्याला शोधून काढलं पाहिजे आणि लाद मारून हाकलून दिला पाहिजे. काय काय आम्ही शुद्धीवर येईपर्यंत दम नव्हता का तुम्हाला? काय बी चुकलं नाही धाकल्या सरकारांचं. सगळं आमच्या समोर झालंय. अगं चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघालात तुम्ही. चला सगळ्यांनी पाया पडून सरकारची माफी मागायची. चला सगळे. नाही नाही विठ्ठल, राहू दे राहू दे. थांबा थांबा थांबा. थोरले सरकार, आमचं लय चुकलं. धाकले सरकार, आम्हासनी माफ करा. काय डोक्यात खूळ घातलं आणि आम्हाला ही दुर्बुद्धी सुचली. आम्ही लई चुकलो. थोरल्या मालकीनबाई, खरंच आमचं लय चुकलं. आम्हाला द्या पोलिसांकडे. आम्ही लय अपमान केला तुमचा. वहिनी, अहो तुम्ही एवढं सख्या बहिणीसारखं आम्हाला समजून सांगितलं, पण आम्ही काय ऐकलं नाही तुमचं. ठीक आहे, आता माफ करतोय आम्ही तुम्हाला, पण या पुढं आमच्या लेकाच्या वाटेला जायचं नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही कामगारांना कामगार म्हणून वागवत नाही, कुटुंबाचा एक भाग म्हणून वागवतोय. आणि आम्ही हे फक्त बोलत नाही, अधिपतींच्या वागण्यात तुम्हाला ते दिसतच. जीवाला जीव देणारा माणूस आहे तो. आणि इन्स्पेक्टर साहेब धन्यवाद, आमचा फोन गेल्याबरोबर तुम्ही लगेच इथं आलात. बरं थोरले सरकार, येतो आम्ही. चला चला सगळे. थोरले सरकार,
चुकलं आमचं, लई चुकलं. आयुष्यातला लई मोठा धडा शिकलोय आज. माफ करा आम्हाला. आता नवरे बाहेर आलेत नव, त्यासनी घरला घेऊन जावा, चांगलं खायला प्यायला घाला, मग मिळेल तुम्हाला आमची माफी. आता काय डोक्यात ठेवू नका, इसरून जावं, जे काय झालं गेलं. जावा घरी आराम करा, जाऊ रे. अहो आराम कसला, आता आम्ही फॅक्टरीवर जाणार. अहो आपलं एवढं मोठं नुकसान झालंय, त्याचं काय करायचं? तू त्याचा विचार करू नको आता, हे बघायला आम्ही आहे इथं. तुम्ही आराम करा. तुम्हाला काय झालं नाही तीच देवीची कृपा म्हणायची. आणि गाडीतनं जावा. अहो गाडी कशाला सरकार, आमचं आम्ही जाऊ. आधीच जीवाला नाही बरं, गाडीतनं जा, मी ड्रायव्हरला फोन करतो. आणि आराम करा घरला जाऊन. काय बर. हा. हे रामभाऊ, हा हे आपले कामगार आहेत कारखान्याचे, भास्कर बिस्कर, त्यांना जरा घरी सोडून ये. आणि वाटेत जाताना काय औषधं बिषधं त्यासनी जे काही लागतील तेवढी घेऊन दे. हा चला, डोसकं नुसतं भनभनायला लागलं. अधिपती, तुम्ही जावा, आराम करा. फॅक्टरीचं काही टेन्शन घेऊ नका, नाही. आम्ही बघतो काय ते. हा, जावा जा. चंचे, हा? पटशिरी आमच्या खोलीत यायचं. 2 मिनिटाच्या आत बोलायचंय. ए नाही रे नाही ओंख्या, तसलं काय मला काय सांगू नकोस तू. कुणी केलं काय केलं मला सगळं कळलं पाहिजे बघ. ते हे चेक कर की, सीसीटीव्ही फुटेज चेक कर की सगळं, आणि मला सांग काय ते. हा मग कॅमेरा जळणार का? मग कॅमेरा जळायच्या आधी जे काय फुटेज असेल ते असेल की त्या हार्ड डिस्क मध्ये? नाही नाही ते चेक कर बघ, मला काय बाकी माहित नाही बघ. हा ते चेक कर आणि मला सांग, ते पाहिजे मला. हा 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 ते ह्याच्यात असते की नाही फुटेज? शांत व्हा, फोन ठेवा आधी. हे घ्या चहा. कॅमेरा जळून गेलं म्हणतोय. कॅमेरा जर बरोबर आहे की, पण त्याच्या आधीच जे काय असेल ते शांत असणार ना ते. व्हा. हे बघा, सगळी जबाबदारी तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतली पाहिजे असं नाहीये. तुम्हाला माहिती आहे अधिपती, कधी कधी तुमच्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. म्हणजे मला सांगा, जेव्हा हे सगळं घडलं, जेव्हा आग लागली, तेव्हा तुम्ही घरी होतात ना? मग हा तुमचा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा कसा असू शकतो? तुम्ही विचार करा, आज जर भास्कर दादा, विठ्ठल दादा वेळेत आले नसते तर काय झालं असतं? तुम्ही इमोशनली विचार नका करू अधिपती. थोडं प्रॅक्टिकली पण वागायला शिका. तसं नाही हो, तिकडे दवाखान्यात त्या पोरासनी मी त्या अवस्थेत बघितलं ना, मला एवढं वाईट वाटलं तुम्हाला सांगतो. मला खरंच काय कळायचं बंद झालं. मला एवढं कळतंय, फॅक्टरी जर आपली आहे ना, तर तिथं घडणारी कुठली बी गोष्ट असू दे, चांगली वाईट, त्याची एक हे जे म्हणतात ना नैतिक, ते आपलं आहे, जबाबदारी. बरोबर आहे, मला मान्य आहे तुमचं, पण ही तुमची एकट्याची जबाबदारी नाहीये. सगळं तुम्ही तुमच्या अंगावर का घेताय? हे कोणाचं डोकं? ते बायकांचं नक्कीच नाही. त्यांची एवढी हिम्मतच नाही की आमच्या दारात येऊन आमच्या अधिपतींच्या तोंडाला काळं फासायला जातील. कुणी भडकवलं त्यांना? फॅक्टरीत आग लागली, तिकडच आमचा प्लॅन संपला होता. पुढचा प्लॅन कुणी शिजवला? हे तुझंच डोकं आहे ना? व नाही मावशी, शपथ मला नाही माहिती. चंचे, खरं काय ते सांग. आता जर का खरं बोललीस तर तुला शिक्षा होईल, पण कमी होईल. आणि जर का आम्हाला शोधून काढावं लागलं तर तुला लई जड जाईल. अगं मावशी, मी खरंच काही नाही केलं, शपथ. चंचे, तू अशी नाही ऐकायचीस.
अंगठ धर. काय जोवर तू आम्हाला सगळं खरं काय ते सांगत नाहीस तोवर तू सरळ उभं राहायचं नाहीस, नाहीतर तुला कमरतनं वाकवू आम्ही. अंगठ धर. अगं मावशी पर मी खरंच काय नाही केलं. खोटे कशा पैसा. हे जर का पडलं का नाही तुला अशी पडल. आता सांग, हे कुणाचं डोकं होतं? कोणी डोसकं फिरवलं त्या बायकांचं? चंचे, हा असला येडेपणा तुझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. सगळा सारासार विचार न करता काहीतरी येड्यावानी करायचं हे तुझंच डोसकं आहे. बरोबर आहे मावशी तुझं. चुकलं माझं. का का केलंस हे असं? अरे हा गाढवपणा करायची काय गरज होती निखिल? कशाला हे सगळं करत बसलास तू? अरे मग काय करणार होतो इरा मी? हा सगळा प्लॅन मॅडमचा होता. त्यांना नाही कसं म्हणणार होतो मी? ते झालंच, पण मग नंतरच्या भानगडीत कशाला पडलास? आणि आता टेन्शन घेऊन बसलायस की त्या बायकांनी तोंड उघडलं तर काय म्हणून? इरा, ते टेन्शन आहे मला. त्या जर खरंच बोलल्या ना की आम्ही त्यांना भडकावले तर गेलो गेलो माझी वाट लागली पूर्णपणे. तो अधिपती तर मला सोडणारच नाही, पण भुवनेश्वरी मॅडम माझी काय अवस्था करतील ना ते मला कल्पना सुद्धा करवत नाहीये. निखिल, तू जरा प्लीज कमी टेन्शन घे, शांत राहायचा प्रयत्न कर. जे झालंय ते झालंय. आता तू जरा शांत राहा. आता कसा शांत राहू? कसा शांत राहू सांग ना. काय करायचं ना काहीच कळत नाहीये मला. मग त्या चंचलाचं ऐकायची काय गरज होती? इरा, चंचलाने मला सांगितलं होतं की मॅडम सगळं सांभाळून घेतील आणि ते नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा आपल्याला मिळतील. त्या पैशांच्या नादात तर सगळं. काय नवीन नाहीये तुझं. पैशांच्या नादात ना एक दिवस स्वतःची तर वाट लावशीलच, पण तुझ्या बरोबर माझी लावशील. नेहमीच आहे तुझं. स्वतः चुका करायच्या आणि निस्तरायच्या मात्र मी. इरा, हे बघ, तू नंतर मला जेवढं ओरडायचं ना तेवढं ओरड, मी सगळं ऐकून घेईन. पण आता आता तू नेहमी माझ्यासाठी करतेस ना ते प्लीज कर. ठीक आहे, थांब जरा विचार करू दे. काय करायचं काहीच कळत नाहीये. मी 4-5 दिवस रजा टाकू का? वेडा आहेस का? काही काय बोलतोयस? उलट अजून संशय वाढेल त्याने. तू एक काम करायचंयस, काहीही झालं नाहीये, तू काहीही केलं नाहीयेस असं समजूनच फॅक्टरीत जायचंस आणि नेहमीप्रमाणे काम करायचंस. हे बघ, कुणालाही संशय येता कामा नये आणि तुझ्या चेहऱ्यावर जरा सुद्धा स्ट्रेस येऊ देऊ नकोस. आता जे करायचंय ते मी करते. मी बघून घेते काय करायचं ते. पण इरा, काहीही झालं ना तर ही गोष्ट अधिपतीच्या कानावर नाही गेली पाहिजे. निखिल, मी तुला सांगितलंय की आता जे करायचंय ते मी करेन, पण आता तू फक्त मी सांगितलंय तसंच वागायचं. स्वतःचं डोकं चालवायचं नाही. हे असंही चालतच नाहीये. हे समजा त्या निखिलचं डोसकं आहे. मी फसले त्याच्या बोलण्याला. निखिल, वय त्याच्याच डोसक्यात ना आलंय. त्यानं सांगितलं मला का जाऊन त्या बायकांशी बोल म्हणून. आणि मग मी बोलायला लागले ना तर तेव्हा तोच स्वतःच बोलायला लागला. मी म्हणलं त्याला अरे नको, तर तो म्हणला का काय नाही म्हणणार, बोलतो म्हणून. अगं मला शपथ वाटलं नव्हतं ग का बायका असं काहीतरी करत्याल. म्हणजे त्यांनी अगोदर नाही सांगितलेलं असं काय नाही करणार म्हणून, पण नंतर काय झालं कुणाच ठाऊक. मावशी मावशी, अगं चुकलं माझं, पण त्यांनी किल्ला समजा जबरदस्ती करायला लावलं मला. हे मावशी, जबरदस्ती करायला लावलं काय? उद्या त्याने तुला गुळाची डेट म्हणून शेण खायला सांगितलं, खाशील?
मग तेवढी अक्कल आहे ना हो तुला? चुकलं मावशी माझं, खरंच चुकलं. अगं मला शपथ वाटलं नव्हतं का असं काहीतरी होईल म्हणून. पण झाला ना हो आता. हा आणि नुसता ह्योच गाडवपणा नाही. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? गोडाऊन मध्ये कोणी नसताना तिकडच्या वायरी लूज करायच्या सांगितलं होतं का नाही? वय तुम्हाला दिसलं नाही तिथं कामगार आहेत ते? बघितलं नव्हतं तुम्ही? अगं वय मावशी, मी बघितलं होतं. मग अगं मी ते निखिलला सांगितलं मी की अरे ते कामगार आहे ते असं ना काय नका करू. पण मला म्हणला काय होत नाही असं म्हणत वायरी लूज केल्या. अगं त्यानं माझं काय बी नाही ऐकलं मावशी, शपथ. मी त्याला सांगत होते अगं नको करू, पण ऐकलं नाही मावशी त्यानं माझं. आणि हे सगळं तू आम्हाला आत्ता सांगतेस? हा का हे पण त्यानेच सांगितलं होतं आम्हाला सांगायचं नाही म्हणून? वय तो म्हणला होता तसं, पण अगं पण तुला नाही का विचार करता आला? हा नाही का विचार करता आला? या घरात कोण राहतं, तू की त्यो? हा या घरचा विचार नाही करता आला तुला? चुकलं ग मावशी माझं. मी तुला तवाच सांगायला पाहिजे होतं, तवाच फोन करायला बी पाहिजे होता. लई मोठा गाढवपणा झाला का नाही? मग आता गाढवाप्रमाणेच राहायचं. म्हणजे गाढवाप्रमाणे 4 पायांवर चालायचं. अजाबात 2 पायांवर चालताना दिसता कामा नयेस, कळलं? घरातली सगळी कामं तशीच करायची. हा एखादा दिवस गाढवासारखी वागून बघ, कदाचित माणसासारखी वागायला शिकशील. गाढव अधिपती ठेवा तो फोन थोडा वेळ. ते ओंके फोन उचलन झालाय. अहो पण तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर का घेताय? सगळा दोष स्वतःवर घेतलात तुम्ही, का असं केलं? असं कसं बोलताय तुम्ही? शेवटी फॅक्टरी आपली आहे, आपल्या फॅक्टरीत काम करताना त्यासनी भाजले ना. बरोबर आहे, पण आपणच त्यांना हॉस्पिटलमध्ये पण ठेवलं ना. कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली का आपण? तुमचा काहीही दोष नसताना असं सगळं स्वतःच्या अंगावर घेणं बरोबर नाही अधिपती. हॉस्पिटलमध्ये काय उपकार केले काय आपण त्यांच्यावर? त्या बायकांची काय चूक आहे सांगा बरं? त्या कोणाला दोष देणार? त्यांच्या नवऱ्याला? आपल्या फॅक्टरीत काम करताना ते आगीशी खेळल्यात माणसं, त्यांचा काय दोष आहे तुम्ही मला सांगा? त्यांची लहान लहान पोरं आहेत, त्यांचं सगळं आयुष्य त्यांच्या बापावर अवलंबून आहे. ही विठ्ठल म्हणा, भास्कर म्हणा, ही एकटी कमवणारी माणसं आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये. त्यांच्या घरदाराला ओळखतोय मी लय आधीपासून, मला चांगली माहिती आहे त्यांची काय परिस्थिती आहे घरात. ती आपल्यासाठी ही माणसं स्वतःचा जीव डोक्यात घालतात, आणि जी माणसं आपल्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत त्यांच्यासाठी आपण जरासा दोष आपल्या अंगावर घेतला काय फरक पडतोय मला सांग? ती माणसं एवढा जीव लावतात आपल्याला, आपण जरा जीव लावाय नको? काय तुमचं मोठं मोठं म्हणतात की नाही, ते माणूस की फिनूस की ते बाकी दुसरं तिसरं काय नसते, हेच असते. तुम्ही साधा विचार करा, त्या बाईच्या जागी जाऊन तिच्या डोसक्याला किती त्रास झाला असेल, किती वाईट वाटलं असेल, किती राग आला असेल. त्याच्या बदल्यात तिला कोणाला तर दोष द्यायचा होता, तो मी माझ्याकडे घेतला. काय फरक पडतोय? आपलीच माणसं आहेत. जबाबदारी मी घेतली म्हणून फरक काय पडला हो? त्यासनी बरं तर वाटलं का नाही? आणि हे सगळं जरी असलं तरी हे बी तेवढंच खरं आहे की हे सगळा कार्यक्रम कुणी केला आणि कुणाचा उद्योग आहे का नाही ते मी शोधून काढणार म्हणजे काढणार, आणि त्याचा विषय मी हार्ड करून ठेवणार म्हणजे ठेवणार. उद्या सकाळीच फॅक्टरीत जातो आणि शोधून काढतो की नाही बघा, कुणी वायरिंग ढिल्लं केलं आणि कुणाच्या अंगात पाणी उदते. तर ही जबाबदारी मी घेऊ शकतो की नाही, तर ती बी जबाबदारी मी घेऊच शकतो. हे सगळं प्रकरण शोधून काढणं बी माझी जबाबदारी आणि मी शोधून काढणार. नशिबानं ती 2 पोरं वाचल्यात, पण ज्याच्यामुळं त्या 2 पोरांवर हे संकट आलं का नाही त्याला मी सुट्टी देत नसतो, बुक्कना करून ठेवतो नाही बघा. हे काय?
मारताय का तुम्ही तिला? ही अशी 4 पायांवर काय? हे काय लिहिलंय याच्यावर? मॅडम काय चाललंय? उठ तू, उठ. उठ काय? हिची अक्कल ताळ्यावर यावी म्हणून तिला ही शिक्षा दिली आहे. हा? पण हे असं? बघ ना अक्षरा, अहो मॅडम प्लीज, अहो मारू नका तिला. हे असली कसली शिक्षा देताय तुम्ही? तुम्ही पूजा करायला चाललाय ना? जावा जावा पूजा करा. जावा पूजा करा. हे घे नाश्ता करून घे. हे नाश्ता? छानचे काय ग हे? काय हरवलं का काय तुझं? हा? काय शोधतीयस? आणि हे गळ्यात काय आहे तुझ्या? अक्कल पडले माझी, ती शोधते. गाडव आहे ना मी. शाबास. अगं म्हणजे? हा ते तू आहेसच, पण असं काय करतेस? अगं ताई, हे काय आहे ग? शिक्षा दिल्या तिला. अजिबात कुणी बी मधी बोलायचं नाही. अगं पर ताई, अगं तिला खाऊन तर घेऊ देत की ग? खाऊ दे की मग, आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण गाढव आहे ती, गाढवासारखं खाऊ दे.